नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुकाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. येत्या 24 तासातील हवामान अंदाज पाहूया आणि पुढील एक अपडेट आहे तेही तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो आहे. उद्यापासून पावसाला सुरुवात होणार आहे. आता सध्या ते पाहायला गेलं तर सध्या तुरळक ठिकाणी सर्वच भागात कमी अधिक प्रमाणात ढगाळ हवामान आहे. महाराष्ट्रात पण आहे, कर्नाटकात पण आहे, सर्वच ठिकाणी ढगाळ हवामान आहे. पण सध्या कुठं तर क्वचित पाऊस कुठं झुरझुर म्हणजे हलकासा झाला असला नसेल. पण उद्याच्या भागात आता सध्याच्या भागात बघायला गेलं तर चक्रवात स्थिती म्हणजे दिल्लीला कोटा झाशी कोटा ह्या साईडला ती गेलेलीच आहे. त्यातून एक कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होणार होतं ते आता नागपूर, जालना, हैदराबाद म्हणजे सांगली, कोल्हापूर, सोलापूर या भागात विस्तारित झालेलं आहे. उद्या साधारणतः याची तीव्रता वाढून इकडे समुद्रापर्यंत त्याचे विस्तारण होणार आहे आणि त्यामुळं उद्या पावसाची शक्यता बनत चाललेली आहे. एकंदरीत रेवणा, दांडेली हे कर्नाटकचे भाग आहेत. बेळगाव इथं हलकासा काहीसा जोरदार पावसाची शक्यता आहे आणि पणजी, सावंतवाडी, सिंधुदुर्ग, राजापूर, कोल्हापूरचा पश्चिम भाग, निपाणचा पश्चिम भागातून पावसाची शक्यता हलका मध्यम बनत चाललेली आहे. हे सांगलीला सुद्धा पावसाची शक्यता बनणार आहे. रत्नागिरी, चिपळूण, सातारा, कराड स्थानिक वातावरण बनवून पावसाची शक्यता वाटते आणि वडोज, विटा ह्या साईडला पावसाची शक्यता चांगली आहे. गोरेगाव, खापोली, मुंबईचा परिसर, खेडचा परिसर, जेजुरी, पुणे या भागातून सुद्धा स्थानिक वातावरण बनवून हलका मध्यम पावसाची शक्यता वाटते. खापोली, मुंबई, खेड, जुन्नर, कल्याण, डोंबिवली, इगतपुरी, वाडा, पालघर ह्या भागात सुद्धा हलका मध्यम स्थानिक वातावरण बनवून पावसाची शक्यता वाढत चाललेली आहे. नाशिक, मनमाड, सिल्वासा या भागातून स्थानिक वातावरण बनवून हलकासा पावसाची शक्यता वाढलेली आहे. हे डणगाव, नंदुरबार, शिरपूर, साक्री, धुळे आणि शेंदवा ह्या भागातून सुद्धा खारगाव ह्या भागात झाला तर पाऊस स्थानिक वातावरण बनेल, नसेल तर पावसाची शक्यता कमी वाटते. मालेगाव, मनमाड, चाळीसगाव ह्या भागात हलका मध्यम पावसाची शक्यता बनत चाललेली आहे. जुन्नर, अहमदनगर, श्रीरामपूर, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, पैठण ह्या भागात हलका मध्यम काहीसे जोरदार पावसाची शक्यता वाटत आहे. आणि तसेच इकडे जेजुरी, बारामती, इंदापूर, दौंड आणि करमाळा, बार्शी, जामखेड ह्या भागातसुद्धा हलका मध्यम पावसाची शक्यता आहे. इकडे सांगली, अंजत पट्ट्यातसुद्धा हलका मध्यम पाऊस आहे. विटा, कराड, वडोज, पंढरपूर ह्या साईडला सुद्धा हलका मध्यम पाऊस आहे. उद्या साधारणतः गडगडाटी पाऊससुद्धा नाकारता येत नाही. आणि इकडे निपाणी, बेळगाव, गोकाव स्थानिक वातावरण बनला तर पावसाची शक्यता आहे. रपकणी, मन्नटी आणि बागलकोट हे कर्नाटक साईडला सुद्धा हलका मध्यम पावसाची शक्यता आहे. सोलापूर, इंडी, अफजलपूर आणि कलबुर्गी, बसव कल्याण, तुळजापूर मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता तिकडून वाटत आहे. बार्शी, पेठ, लातूर, उदगीर, अहमदपूर आणि परळी, काईज, बीड ह्या सुद्धा हलका मध्यम काहीसा जोरदार पावसाची शक्यता उद्या आहे. संपूर्ण परिसरामध्ये महाराष्ट्रामध्ये संपूर्ण पावसाचं उद्या वातावरण तयार होणार आहे. मजलगाव, पैठण, परभणी, जिंतूर, लोणार, जालना ह्याही भागात हलका मध्यम पावसाची शक्यता आहे. जळगाव, शिल्लोड, चिखली, खामगाव, कोल्हाकोट ह्या साईडला स्थानिक वातावरण बनलं तर पावसाची शक्यता वाटते. झाला तर हलकाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. अक्कोट, अचलपूर, अमरावती, आर्वी, वारुड, मुलटी, कोंडली, सासूर ह्याही भागात स्थानिक वातावरण बनवून हलकासा काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे. यवतमाळ, वर्धा आणि पुसद ह्या भागात पावसाची शक्यता चांगली आहे. हलका मध्यम काहीसा जोरदार पावसाची शक्यता आहे. कारंजी, अकोला, वाशिमला हलक्याच्या पावसाची शक्यता आहे. नांदेड, उमरखेड, पुसद, हिंगोली, आदिलाबाद, निर्मळ ह्याही भागात हलका मध्यम जोरदार पावसाची शक्यता उद्या आहे. इकडे उदगीर, टिकलोर, निजामाबाद, निर्मळ आणि नांदेडच्या परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता उद्या आहे. हलका मध्यम ते भारीपैकी पावसाची शक्यता आहे. वाणी, चंद्रपूर, माकोना, गडचिरोली परिसरात सुद्धा हलका मध्यम पावसाची शक्यता आहे. एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्या पावसाळी वातावरण तयार होणार आहे. वर्धा, कोंडली, नागपूर, उमरखेड, उमरेड आणि भंडारा,
देसाईगंज माकोना ह्या परिसरात हलक्याच्या पावसाची शक्यता आहे. गडचिरोली, कापशी, अहेरी, ब्रह्मगड ह्या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. GFS मॉडेलनुसार पाहायला गेलं तर उत्तर भागातून हलकासा पाऊस, पश्चिम भागातून हलकासा पाऊस दाखवते. दक्षिण भागातून थोडंसं सूर्यप्रकाशयुक्त वातावरण दाखवत आहे. उद्या साधारणतः सर्वच महाराष्ट्रामध्ये कमी अधिक प्रमाणात कमी दाबाचे क्षेत्र बनते आणि जे आपण परतीचा पाऊस चालू होणार आहे. आपण आता बरेच मी साप्ताहिक अंदाजामध्ये सांगितलं की पाऊस हे परतीचा पण पाऊस चालू होणार आहे आणि त्याची सुरुवात साधारणतः म्हणजे या महिन्याच्या एंडला आहे. का तर चक्रकार स्थिती जी आपल्या सवशी उलटी म्हणतो की आपण ही उलट स्थितीतली चक्रकार स्थिती 28 तारखेपर्यंत बनेल आणि तिथून परतीचा पाऊस सुरुवात होणार आहे. त्या दरम्यान आता 7-8 दिवसादरम्यान पावसाची शक्यता जास्त म्हणत झाली आहे. मालेगाव, वलसाड, सुरत, नंदुरबार, बडवानी, खंडवा ह्या भागात अतिवृष्टी होणार आहे असे संकेत मॉडेल देत आहे. आणि उर्वरित भागात जे सोडून नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, पुणे, साधारणतः दक्षिण भाग, विदर्भ ह्या साईडला पावसाची शक्यता मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता दाखवत आहे. धन्यवाद.